महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं, संघर्ष करायला शिकवलं, मात करायला शिकवली, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा स्वामीनाथाई ठाकरे आणि ठाण्याचे सर्वस्व स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अभिवादन करतो। आणि आज या वैशिष्ट्यपूर्ण मेळाव्याला उपस्थित शिवसेना नेते, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतसाहेब आणि व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय नेते, पदाधिकारी, उपस्थित निष्ठावंत आणि कडवट बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, कुणाला तरी वाटलं की आपला 7-12चा उतार आहे ठाणे म्हणजे, त्यांना आज कळलं असेल। बरेच दिवस जरा शांत चालू आहे। आज ठाण्यातल्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं असेल असा आजचा संवादाची सुरुवात झालेली आहे। 30-40 वर्ष येतोय मी ठाण्यात, जास्त असेल कदाचित, पण आज पहिल्यांदा आलो आम्ही आणि त्या आनंद आश्रमाच्या समोर आम्हाला विरोध करायला काही टमली होती माणसं। ती पाहिल्यानंतर मनात अशकी वाली जायची, आम्हाला आनंद आश्रमात जाऊ दिला नाही। खरं सांगू का राऊतसाहेब, आपलं भाग्य आपल्याला जाऊ दिलं नाही, कारण तो आनंद आश्रम नाही, तिथं आनंदच नाहीये। तो आनंद आश्रम नाही, तिथं तो आनंदच नाहीये। तो आहे लाचारांचा आश्रम, आश्रितांचा आश्रम। ते सगळे आश्रित तिथे बसतात। स्वाभिमानानं बाहेर पुतळा आहे, त्या पुतळ्याला मात्र आम्ही अभिवादन करून आलो। आणि म्हणून एक सांगतो, तुम्ही किती प्रयत्न करा बांधवांनो, भगिनींनो, काल मी केरळला होतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय हे पाहिल्यानंतर अनेकांना वाटेल, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना, त्यांच्यावर प्रेम करणारी, समर्पित जीवन जगणारी शिवसैनिकांची फौज उभ्या देशात आहे। ती सगळी वाट बघते, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत। मधल्या काळात त्या केरळची मंडळी आली होती, आदरणीय उद्धवजींनी बोलवलं, म्हणाले अरे केरळची माणसाने जरा बघ। त्यांनी मला बोलवलं, म्हटलं या तुम्ही। मी आज राऊत साहेबांशी बोलताना म्हटलं साहेब आता ते तुमच्या त्या फेसबुकवर आहे, जरूर बघा। म्हटलं साहेब मला अभिमान वाटलं, इतक्या दूर राहून एकलव्यासारखं आपण त्या साहेब जवळ आहेत, मुंबईत आहेत, भेटतो त्यांना। त्या एकलव्यासारखी ती मंडळी तिथं उभी आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतायत। केवढा अभिमान वाटला। म्हटलं वा, इतक्या दूर राहून ही माणसं तिथं भारतीय कामगार सेना सुरू केली त्यांनी, तिथं शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं, इतकं सुंदर कार्यालय बनवलेलं की विचारू नका। आणि आम्ही ठाण्यात, मला आज खरं तर खूप आठवणी येतात, म्हणजे हा कसा गेला होता तेही तुम्हाला आठवत असेल। म्हणजे महापालिकेची निवडणूक होती, मला वाटतं डोंबिवली कल्याणची। साहेब आपल्याला आठवत असेल, त्या व्यासपीठावर हेच दाढीवाले साहेब, मी यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, हे आम्हाला काम करू देत नाहीत, हा घ्या माझा राजीनामा। म्हटलं आनंद आहे, काय स्वाभिमान दाखवला। आणि काही दिवसात बघतो तर त्याच्या मांडीवर जाऊन बसले, याला मांडीला मांडी लावून। असली माणसं ही, त्या ईडीच्या भीतीनं तुम्ही पळालात। इथं बसले वाघ बघा, ईडीच्या कारवाईला न डगदगता बसलेले वाघ। आम्ही नाही परवा केली, साहेबांनी मला तर राजीनामा दे फटकन दिला। कशासाठी जगायचंय? माझ्या हातावर तो, मला वाटतं जंजीर सिनेमा ना, मेरा बाप गद्दार है, मेरा बाप चोर है, त्यांच्या हातावरच तर मेरा बाप गद्दार आहे। मला अभिमान आहे माझ्या हातावर, मी शिवसेना प्रमुखांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे। ठाण्यातलं तुम्हा सर्वांचं त्यासाठी कौतुक करतो। किती प्रलोभन आली असतील तुम्हाला, पैसे घ्या, हे घ्या, ते घ्या, धमकी घ्या दिली आहे, दुकानं तोडा, स्टॉल तोडून टाका, त्यांचे धंदे तोडून टाका, सगळं गेलं, पण तरीही तुम्ही विचलित झाला नाही। तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आज हे सांगताना आणखीन एक आठवण येते बरं का।
ठाणे महानगरपालिकेत झालेली गद्दारी खोपकरला विसरू नका. आनंद दिघेचं नाव घेणाऱ्या लोकांनी त्या दिघे साहेबांनी काय केलं होतं, निष्ठा काय असते चीज दाखवली होती. ते दिघे साहेब कुठं आणि दिल्लीश्वरांचे पाय छेपणारे तुम्ही कुठं. आज तर साऊद साहेबांनी रोकटोक लिहिलंय. काय परिस्थिती आहे. संबंध राजकारण जे देशातलं चाललंय ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राला हसतायत बरं का. सगळ्या देशभर, अख्ख्या देशभर हसतायत. आणि म्हणून मी अधिक बोलणार, खूप बोलावंसं वाटतंय, मनात खूप आहेत विचार, पण ते सगळे दिग्गज बसलेत. पण काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगेन. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तुम्ही विचलित तर होत नाही आहेत, पण तर सुद्धा कुरबुर असते. माझं एखादं छोटंसं काम नाही झालं, माझा फोन नाही केला, तेवढा केला असतं तरी झालं असतं, हे गैरसमज काढावं. हे कोणाकोणाला फोन करतात तुम्हाला कल्पना नाही आहे. धाडसानं उभं राहिलं पाहिजे. खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राई रावड्या उड्या. ते जे मावळ्याचं गीत आहे ना, ते तुमच्यात स्फुरलं पाहिजे. ही नुसती संवाद यात्रा नाही, ही चैतन्य यात्रा आहे. ही चैतन्य निर्माण करण्यासाठी आलेली यात्रा आहे. लक्षात घ्या. खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीर असे. हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाडे माझे लेचे पेचे नसे. ह्या नसा नसातून हिम्मत बाजी असे. कुण्या गावचे आपण, कुठलं ते गाव तुमचं साताऱ्यातलं, कुण्या गावचे आपण ठाण्यात कसे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, ज्या हिकमतीनं ज्या ताकदीनं तुम्ही उभे राहत आहे ना. परवा खरं तर मराठी भाषा दिन झाला, आणि त्या मराठी भाषा दिनामध्ये त्या दिवशी मी कुसुमारांची एक कविता म्हटली. माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. काय मराठीची ताकद आहे बघा. हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात. हिच्या कुशीत जन्मले काळे खणकर हात. ज्यांच्या दुर्दम्य धीराने मृत्यूवर केली ही मात. तो दुर्दम्य धीर धरा, मृत्यूवर सुद्धा मात करता येईल. त्याच्या पुढचा कडवा आणखीन सुंदर आहे. नाही पसरला कर हात, कोणापुढे पसरला नाही. नाही पसरला कर मागावयास दान. नाही पसरला कर मागावयास दान. स्वर्ण सिंहासनापुढेही कधी लवली ना मान. या सिंहासनापुढे सुद्धा कधी मान लवली नाही तो मराठी माणूस. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण बोलत राहतो, वाचत राहतो, पण औरंगजेबाच्या दरबारात मी मराठा राजा आहे, वाकणार नाही, झुकणार नाही, मागच्या रांगेत उभा राहणार नाही, हे सांगणारा मराठा कुठे. आणि दिल्लीश्वरांच्या त्या गुजरात्या लोकांच्या पाया पडणारा हा मराठा कुठे, यातनं समजून जा तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, ठाण्यानं जी प्रतिमा आहे ती मलिन झाली आहे. ठाण्याची प्रतिमा मलिन झाली आहे. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो, किती आक्रमण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर होत आहेत. चारी बाजूने आपल्याला चक्रव्यूहात पडकल्यासारखं अडवलं जात आहे. या देशामध्ये जेवढ्या भ्रष्टाचार, म्हणजे आश्चर्य वाटतं की देशाचे पंतप्रधान म्हणतात 70,000 करोड का घोटाळा हुआ है. 8 दिवसात तो माणूस तिकडे येतो, पक्षात घेतात, उपमुख्यमंत्री करतात. हे दुसरं तर लाचार, कालचा मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री झाला. एवढं सगळी लाचारी पत्करणारी माणसं उभी आहेत. चारी बाजूने आक्रमण, ईडीची कारवाई झालेली आहे. अनेक कारवाई करतात, बदनाम करतायत, रोज लांछना फेकतायत. पण या देशात त्या सिंहासनाला आवाज देणारा एकच माणूस आहे, त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुम्ही कडवट शिवसैनिक आहात. आज आपण जमलोय, ही सुरुवात आहे. ही सुरुवात गद्दारांना कायमचं गाडून टाकण्यासाठी आहे. वणवाय पेटलेला, चटके बसतील, त्याचा दाह सुद्धा लागेल, पण न थांबता, थांबणार नाही, उतरणार नाही, मातणार नाही. घेतला वसा मशाल पेटविल्याशिवाय थांबणार नाही. यासाठी आजचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होता. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, आपली रजा घेतो.
असेच कडवट उभे राहा. वंदनीय शिवसेना प्रमुख पाहतायत बरं, माझं ठाणं असं शब्द असायचा त्यांचा. हे माझं ठाणं आहे, ते माझं ठाणं लाचारांचं ठाणं झालंय. स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून उभे राहा. आणि पुन्हा एकदा दाखवू द्या साहेब, ते गेले असतील पण आम्ही निष्ठावंत आजही इथं आहोत. तुमच्या मनातली इच्छा आम्ही कडवट शिवसैनिक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घ्या. छत्रपती कडे सुद्धा मुठभर मावळे होते, पण मुठभर मावळ्यांना घेऊन, निष्ठावंत मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. तुम्ही तर पसावर आहात रे, सहज इतिहास घडवाल. तो इतिहास तुम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.